मी यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की भारताच्या पंतप्रधानांच्या तर्फे पुष्पचक्र आलेलं आहे, तर पंतप्रधानांच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांनी ते पार्थिवावरती अर्पण करावं अशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीनं हे पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे पुष्पचक्र अर्पण करतायत. यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवावर हे पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या पुष्पचक्र अर्पण करीत आहेत. त्यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण केले. भारतीय संगीत विश्वातला हा अजरामर अनुपम्य आवाज हरपला आणि संगीताच्या एका सुवर्ण युगाला आता विराम मिळालाय. हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. अखेरच्या निरोपाचे हे काही क्षण आणि आशाताईंचं पार्थिव आपण पाहतोय. मंत्रिमंडळातील अनेक मंत्रीगण या ठिकाणी येऊन पुष्पचक्र अर्पण करतायत. मंत्री छगन भुजबळ, यानंतर माननीय मंत्री महोदय शंभूराज देसाई हे पुष्पचक्र अर्पण करतील. तदनंतर माननीय मंत्री महोदय आशिष शेलारजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. आशिष शेलार आणि आशा भोसले यांचं अत्यंत जिव्हाळ्याचं असं बहीण भावाचं नातं होतं. त्यांच्यानंतर माननीय मंत्री महोदय श्री संजय शिरसाट पुष्पचक्र अर्पण करतील. श्री संजय शिरसाटजी, तदनंतर मंत्री महोदय श्री भरत गोगावले हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर रितू तावडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर श्री रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि माजी मंत्री हे पुष्पचक्र अर्पण करतील. त्यानंतर माननीय श्री अनिल देसाई खासदार त्यानंतर माननीय आमदार श्री प्रसाद लाड हे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय राजसाहेब ठाकरे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री प्रकाश सुर्वे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माननीय आमदार श्री महेश सावंतजी हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर
श्री संजय घाडी, उपमहापौर मुंबई महानगरपालिका, हे पुष्पचक्र अर्पण कर. यानंतर माजी खासदार श्री राहुल शेवाळे हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त माननीय अश्विनी भिडेजी या पुष्पचक्र अर्पण करतील. महापालिका आयुक्त अश्विनी भिडेजी, यानंतर माननीय अंचल गोयल, जिल्हाधिकारी मुंबई शहर या पुष्पचक्र अर्पण करतील. श्री आमिर खान जी, इथे प्रांगणामध्ये उपस्थित सर्व मंडळींना माझी नम्र विनंती, कृपया आपण सगळ्यांनी बसून घ्यावं. लवकरात लवकर आपण सगळ्यांनी बसून घ्यावं अशी विनंती करतो. आदिनाथ मंगेशकरांना विनंती करतो की आपण पुष्पचक्र अर्पण करावं. आदिनाथ मंगेशकरजी, इथे मध्ये जी मंडळी उभी आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती, कृपया सहकार्य करावं. आपण सकाळपासून सहकार्य केलेले, कृपया सहकार्य करावं. नितीन शंकरजी यांना विनंती करतो आपण बसून घ्यावं. जी मंडळी मध्ये उभे आहेत त्या सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, कृपया बसून घ्यावं. अन्नू मलिक जी, माननीय मिलिंद देवरा जी, आप सभी से मैं गुजारिश करता हूं कृपया आप लोग आसनस्थ हो जाएं, सभी लोग बैठ जाएं. हरीश पिमानी जी, आप सभी से अनुरोध करता हूं कृपया सहकार्य करें. तर विविध क्षेत्रातील जल्द मान्यवरांकडून बीच में जो लोग आशा खड़े हैं उन भोसले सभी लोगों से यांना मेरा अनुरोध विनम्र है. अभिवादन केलं जो बीच जाते, में कॉरिडोर में पुष्पचक्र खड़े अर्पण हैं, केलं जाते आणि श्वेता जी, आप श्रद्धांजली आगे वाहिली जाते. आप सभी से अनुरोध मध्ये है, काही कृपया वेळापूर्वी स्थान ग्रहण सर्व करें. अनूप नेते तिलोटा जी, मंडळींकडून पद्मश्री श्रद्धांजली अर्पण अनूप केल्यानंतर तिलोटा जी से अनु अनुरोध. मलिक, त्याचप्रमाणे अभिनेता आशुतोष आमिर खान, शेवाळकर जी, विकी कौशल, पंकज गुप्ते, आपण विनंती करतो कृपया बसून यापूर्वी घ्यावं. विवेक ओबरॉय, कृपया बसून घ्या, कृपया सहकार्य करा. त्याचप्रमाणे मिलिंद देवरा, श्रीयुत विकी कौशल जी, दुर्गा जसराज जी, जो लोग बीच में खड़े हैं उन सभी लोगों से प्रार्थना है कृपया सहकार्य करें. तर आज सकाळपासूनच आशा भोसले यांच्या निवासस्थानी सुद्धा बॉलिवूडमधल्या अनेक कलाकार मंडळींनी उपस्थिती लावली होती आणि त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या ठिकाणची जागा थोडी कमी असल्यामुळे सर्वांनी निवासस्थानी येऊन भेट घ्यावी अशा प्रकारे आवाहन करण्यात आलेलं होतं. आशा भोसले यांना जनाईजी से अखेरचा अनुरोध निरोप है. दिला जातो आहे. आशाताई की लाडली पोती जनाई जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. मिश्का और कहान जी से भी अनुरोध है कि आप, जिन लोगों ने पुष्पचक्र अर्पण कर दिया उन सभी से मेरा अनुरोध है कि आप अपना स्थान ग्रहण कर लें और आगे की प्रक्रिया में हमें सहकार्य करें. आपणा सर्वांना विनंती करतो की पुढच्या शासकीय इंतजामात होणाऱ्या सलामी करता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. हरिहरन जी, आपसे भी अनुरोध करता हूं कि आप, हरिहरन जी आगे. अनुजब भोसले जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. और आप सभी से अनुरोध करता हूं, दुर्गा जी आपसे अनुरोध करता हूं कृपया बैठ जाइए, प्लीज बैठ जाइए. यहां लोग बीच में जो खड़े हैं उन सभी से मेरा अनुरोध है कृपया सहकार्य करें. पोलिसांना विनंती करतो की कृपया आपण बॅरिगेटिंग करून घ्यावी, तिथे पुढे बॅरिगेटिंग करून घ्यावी प्लीज.
आणि जी मंडळी इथे उभी आहेत त्या सर्वांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी बसून घ्या. मागे खुर्च्या आहेत आपल्याकरता. पद्मिनी कोल्हापुरी जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. ललित पंडित जी से अनुरोध है कि आप पुष्पचक्र अर्पण करें. और बाकी सभी मान्य अनुरोध है, कृपया अपने स्थान पर बैठे रहें. अगले शासकीय इंतजामात में जो सलामी यहां पे दी जाएगी उसमें सहकार्य करें. श्रद्धा जाधव मैडम, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका. इथे जी मंडळी उभी आहेत, विशालजी, आपण सगळ्यांनी बसून घ्या, प्लीज बसून घ्या. रवींद्र मुथा बसून घ्या. काकडेजी बसून घ्या. सगळ्यांना मी ओळखतो. बसा बसा. सुयश प्रभू देसाई व त्यांचे माता पिता आपण पुष्पचक्र अर्पण करावं. मिस्टर संजय नाईक, कृपया लवकर या आणि सहकार्य करा. नाही. हे आपल्या सर्वांच्या करता अत्यंत कठीण असा प्रसंग आहे. गेली सातत्याने 8 दशकं ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद दिला, सगळ्या परिस्थितींना सामोरं जाण्याचं बळ दिलं, प्रत्येक गाण्यातून एक मंत्र दिला, जीवन जगण्याचा मंत्र दिला, अशा आशाताई आपल्यामधून त्या पार्थिव स्वरूपातनं जरी त्या आपल्यातनं विभक्त होऊन झाल्या असल्या तरी त्या आपल्यातच राहतील, आपल्या मनात राहतील, आपल्या चिंतनात राहतील.